बॉल स्किट करावा लागेल, थोडासा मागे टाकावा लागेल, तेच त्याने केलंय. बॉल हवेत आहे, बॉल कव्हर्सला चाललाय, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर. मिलती है जब गीली गेंद रहती है. परत एक वेळा अप्परकट, इम्प्रोवायझिंग फटका. निखिल जाधव, पहिलाच बॉल निखिलने उडवलाय थ्रू दी कव्हर्स. परत एक वेळा कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक धमाकेदार षटकार. मगाशी मॅच मध्ये आपण पाहिलं फिरकीपटू प्रभावी ठरले होते, मात्र इथे जेवढ्या वेगाने बॉल येतात तेवढ्या वेगाने स्लाइस केले जातात, पंच केले जातात. खराब फिल्डिंग इथे देखील थर्ड मॅनला. बॉल सीमारेषा पलीकडे चालला, इथे 4 धावा मिळतील. चौकाराच्या मदतीने टीम ग्लान्स केलाय मागे, फाईन लेगला कोणीच नाहीये, इथे धावा येतील. रन ऍट ग्लान्स, बॉल सीमा पार, 4 धावा चौकार. चेस झालेले आहेत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल उडवलाय, बरोबर कापलाय बॉलला, स्वीपर कव्हरला मारलाय. आणखीन एक धमाकेदार षटकार निखिल जाधवच्या बॅटमधून. आपको पुष्पा नजर आएगा. फिलहाल तो बिलाल के साथ है पुष्पा. 1-1. बॉल हवेत आहे आणि बॉल सरळ चाललाय, लॉंग ऑफ बाउंड्री 47 वर पोहोचलाय आणि हा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, फ्लॅट अँड फ्युरियस मारलेला फटका. आणि तिथे देखील 4 धावा मिळतील आणि 4 धावांबरोबर अर्धशतक पूर्ण केलंय निखिल जाधवने. या स्पर्धेमध्ये त्याने हे दुसरं अर्धशतक ठोकलंय. नियोजन आधी दाखवायचं नसतं, वेळ आल्यावर गाजवायचं असतं, हेच इथे निखिलने सांगितलंय. 19 बॉल मध्ये 51 धावांची खेळी, 268 चा स्ट्राईक रेट. त्याच्यामध्ये षटकार मारले त्याने 5 आणि चौकार मारले 3. वेल प्लेड निखिल जाधव. जाधव मध्ये आणि आता 132 ची भागीदारी. पहिलाच बॉल, अप्परकट मारण्याचा प्रयत्न, थर्ड मॅन. परत एक वेळा कॅच ड्रॉप, दुसऱ्यांदा थर्ड मॅन मध्ये झेल सुटलाय आणि हा देखील बॉल चाललाय सीमा पार. 4 धावा चौकार, 142 धावसंख्या कंप्लीट. आणखीन एक पंच, हा देखील बॉल सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावा आणि या 6 धावांच्या मदतीने 150 धावा पूर्ण झाल्या. 19 मध्ये प्रशांतने केल्या होत्या, 21 मध्ये याने केल्या होत्या. हा बॉल थर्ड मॅनला ट्रॅव्हल होतो, इथे देखील 4 धावा मिळताना दिसतील का? हो, पंचांचा इशारा. 4 धावा, टीमची धावसंख्या 155.